आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. रती माईक दुःखाची जनिती हो, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. रती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे का मरणे सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. रती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसाने. विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय धातुम मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे किलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रथम ही गुरु को, प्रथम ही गुरु को शीशन भावो. प्रथम ही गुरु को शीशन भावो. हरि चरणों में ध्यान प्रणाम मोहे जुग पाने. राम सिया राम, सिया राम तेरे राम. राम सिया राम तेरे राम. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु दशरथ अजिर बिहारी. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम, सिया राम तेरे राम. राम सिया राम तेरे राम. जय हनुमान ज्ञान सागर, जय कपीस लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सतनामा. जय 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 हनुमान गोसाई. आओ कृपा कर गुरुदेव की नाई. बोला राम सिया राम, सिया राम तेरे राम. राम सिया राम, सिया राम तेरे राम. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविन जीवा सुख नो हे. रती माईक दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता या ठिकाणी जो अभंग निवडला गेलाय, सुंदर प्रकारे गायला गेलाय, वाजवला गेलाय,
तो अभंग एक दोघाचे नाहीतर सर्व जगाचं मायबाप ज्यांना म्हटलं जातं, ज्यांच्या कथाला एक नाहीतर पाचवा वेद, फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर ऑल जगामध्ये ओळखला जातो. त्या तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा अभंग असून उपदेशप्रिया प्रकरणातला असून शाश्वत सुखाचा पत्ता सांगणारा असा आहे मंडळी. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यातत्पूर्वी थोडासा परिहार परिचय द्यायचा तो असा की आपल्या या धाराशिव जिल्ह्यामधलं गाव, तालुका जिल्हा धाराशिव, आणि धाराशिव जिल्ह्यातलं एक छोटंसं पण चांगलं गाव ते म्हणजे गोपाळवाडी. बरोबर आहे. गोपाळवाडीत सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि सप्ताहाचं एक कितो वर्ष आहे 16वं. बरोबर ना. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. म्हणून आज कीर्तनाचा मुख्य आणि प्रतिपाद्य विषय असा आहे. बरं का मागची मंडळी लक्ष द्या. प्रत्येक जीवाला किंबहुना ज्या सुखाची गरज आहे त्या शाश्वत सुखाचा पत्ता जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगातून सांगतायत. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजेत, आपुला तो एक देव करून घ्यावा. तुम्ही नाही म्हणत असाल तर मग तेने विन जीवा सुख नो हे. काही जण म्हटले, महाराज आमच्या घरी दारी जगामध्ये सर्व ज्या वस्तू आहे, घोडा बंगला गाडी माडी मुलं बाळ शेतीवाडी, हेही सुख देणार आहेत ना. महाराज म्हटले, अजिबात नाही. एरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी नाही अंती अवसाने ते दुःखाला निर्माण करणार आहे. मग आम्ही काय करावं. महाराज म्हटले, एका गोविंदाचं अखिलेश पांडुरंग परमात्म्याचं आपल्या मनाला काय करून घ्या, वेड लावून घ्या. वेड लागणं म्हणजे नेमकं काय. आळंदीला जाणं, पंढरीला जाणं, भजन करणं, नामस्मरण करणं. होतं काय महाराज. तो परमात्मा आपल्या पदाची प्राप्ती त्या भक्ताला करून दिल्याशिवाय राहत नाही, पण त्याची वेड लागावं लागेल. किती वेळ. वृंदावनामधल्या गोपिकांना लागलं होतं, गोकुळामधल्या गोपिकांना लागलं होतं. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. का हो महाराज. ज्यांनी गोविंदाचं मनाला वेड लावून घेतलेलं आहे, सर्व सुखांचा त्याग करून एक आत्मसुख साध्य करण्याकरता फक्त तो भगवंताचं चिंतन करतो. बस ज्याच्या मनाला असं वेड लागलेले, याचा परिणाम करी काय. मारा म्हटले, ज्याने पवित्र गळ्यात तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरीची वारी करतो, एकादशी व्रत करतो, नामस्मरण करतो, तो एका शरीराने एकदा मरतो, पण कीर्ती रूपाने मात्र या जगतामध्ये कायमचा शिल्लक राहतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठाला कळलं तुम्हाला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. नाही कळलं तुमच्या भाषेत आमच्यामध्ये. ह्या झाल्या ठळक ठळक बातम्या. आता तुम्ही झोपायला, कोण म्हणलं मागं मोकळे, 400 किलोमीटरवरनं आलं बुलढाण्यावरनं झोपी घालासाठी, आज झोप उडवण्यासाठी आला. विठाला तर कीर्तनाचा मुख्य प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा तुम्हाला सुख हवंय ना. कारण सुख कोणाला नकोय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्याशी, कोणत्याही आश्रमातला असू द्या आणि कोणत्याही वर्णात असू द्या, प्रत्येकाला आज कशाची गरज आहे बाबा. अगदी बरोबर बोलले. कशाची गरज आहे. सुखाची. तुम्ही म्हणणार नाही महाराज, अहो काही खटाटोप करू दे जीवनामध्ये, प्रपंचामध्ये प्रत्येक जण कशासाठी धडपडत आहे बाबा.
बस एवढं जरी तुम्ही घरी घेऊन गेले ना कळलं आपलं कीर्तन तुम्हाला विठाला. बघा, धन सर्वांनाच आवडेल असं नाही. धन म्हणजे पैसा. मान सर्वांनाच आवडेल असं नाही. पुत्र सर्वांना आवडेल असं नाही. संसार विषय सर्वांना आवडेल असं नाही. पण सुख मात्र सर्वांच्या काय आवडीचा विषय. महाराज लक्षात ठेवा, असं जगात लक्षात ठेवा कोणीच नाही की मला सुख नको म्हणणार. महाराज आहे का कोणी जगामध्ये असं? बरं, असं कोणाला वाटतं का की मला सुख नकोय, दुःख व्हावं म्हणून? मज लागी दुःख भावे ऐसे कोणी जीवे, ऐसे कोणी भावे जीवे, ऐसे कोणी भावे. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे जीवे, ऐसे कोणी भावे जीवे, ऐसे कोणी भावे जीवे. अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जर विचार केला तुम्ही, जर कोणाला विचारलं ना, बसलेल्यापैकी कोणाला विचारलं तुम्हाला दुःख हवंय का, प्रत्येक जण म्हणतो माझा मज लागी दुःख न भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, जीवे न भावे. कोणालाच वाटत नाही की मला दुःख व्हावं म्हणूनच नाही. मग बघा, धन सर्वांनाच आवडेल असं नाही. गोपाळवाडेकर म्हणतील महाराज धन कोणाला नको, पैसा. सगळे खटाटोप कशासाठी चालले? धनासाठी चालले, पैशासाठी चालले. पण सांगून जाईल तुम्हाला, धन कोणाला आवडलं नाही. लक्षात ठेवा, प्रमाण उदाहरणासहित सांगून तुम्हाला पुढे जातो. धन महाराष्ट्रामध्ये भक्तीचं वावटळ सुटलं. एक महात्मा देवगाव मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भक्तीचा झेंडा फडकवला. अरे सर्वस्व सर्वस्व दान करून टाकलं. त्यांचं नावे जगद्गुरु तुकोबराय. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. नस्त भजन, नस्त भजन. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. महाराष्ट्राच्या राजाला कळालं. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. एक महात्मा, एक साधू जन्माला आला. संसार सगळा उद्ध्वस्त केला. सर्वांना दान धर्म वाटून टाकला. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती महाराष्ट्राच्या राजाला कळालं. आणि महाराष्ट्राच्या राजाला ऐकणा मंडळी, हिरे मणी मणी कंकणाच्या परंती जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावर पाठवल्या. अरे पाठवल्या महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं वाक्य उच्चारे, राजा राजा कशाला स्वराज्याच्या कामाई गड किल्ले बांधा. काय करायला? सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, मानिक पाषाण खडे जैसे. जेवढा पण नजराणा होता ना छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवून दिलेला, तेवढा परत करून दिला रिटर्न महाराज. कोण कळतं तुम्हाला कीर्तन? कोण पाठवून दिला? आम्ही नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायाला पाठवला होता. तुकोबरायानं परत रिटर्न करून दिला. फ्री माणिक मोती कंकणाच्या प्राती. मला सांगायचंय, धन आणि पैसा सर्वांनाच आवडेल असं मात्र मान सर्वांना आवडेल असं नाही. मान तुम्ही म्हणणार महाराज आता तर खूप झाली तुमची. मान तर कोणाला नको. पत्रिकेत नाव नसलं तर कोणी येत नाही महाराज. माझंच नाव का नाही घेतलं, मलाच का चाल म्हणाली नाही, असं होतं ना, होतं ना. मला सांगायचंय, मान सर्वांना आवडणारा विषय. लक्षात ठेवा. पण जगद्गुरु तुकोबरायाची कोणी स्तुती करायला लागली असेल, वाहवा करायला लागले असेल, तर जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं, हात जोडावं आणि सांगावं, नका माझी स्तुती करू संतजनी, होईल या वचनी अभिमान. भारे भवन विधी सर्वे पार, दुरावती दूर तुमचे पाय. माझी स्तुती करू नका. मी खूप चांगलं भजन करतो, खूप चांगलं गातो, खूप चांगलं वाजवतो, अजिबात माझी स्तुती करायची नाही, मला मान द्यायचा नाही. तुम्ही जर माझी स्तुती केली तर मी भगवंताच्या चरणापासून काय होईल, दूर
जाईल, दूर जाईल. म्हणून मान सुद्धा जगद्गुरु तुकोबऱ्यांना आवडला. धन झालं, मान झाला, पुत्र आहे पुत्र. आता पुत्र ही सर्वांनाच आवडेल असं मात्र नाही. मागचे पुरुष मंडळी महिला मंडळ ऐकायला येताना काय म्हटलं मी, पुत्र सर्वांना आवडेल असं नाही. पुत्र म्हणजे स्वतःचा मुलगा. तुम्हाला कुत्र ऐकू आलं असेल पाठीमागं, षष्टीमुळे होतं ना असं तसं थोडं. पुत्र आणि कुत्र. अहो पण दादा कुत्रे सुद्धा आवडायला लागले लोकांना. शोकांतिका महाराष्ट्राची लक्ष ठेवा. अरे अरे अरे, एकेकाळी असं म्हणवल्या जात होतं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पण त्याच महाराष्ट्रामध्ये असे काही नमुने जन्माला आले, स्वतःच्या आई वडिलांना एका कोपऱ्यात ठेवतात आणि 50-50 लाखाच्या गाडीमध्ये घेऊन कोणाला फिरतात? कुत्र्याला. कोण फिरतं? कुत्रे. हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तेच म्हणावं लागेल आता ना, बरोबर आहे का नाही? काल परवा ना मुंबईला कार्यक्रम होता, तिकडे जास्त कार्यक्रम असते आपले आणि जरा लवकरच गेलो सुमित महाराज. आता आपण या ड्रेसवर असतो असं आपण, मग लवकर गेल्यानंतर तिकडे काही शेती वगैरे नसते. आता इकडे आल्यानंतर काय म्हणतात, चला आपण शेतातून फेरफटका मारून येऊ, आहे की नाही, आले लवकर तर चला. पण ते म्हटले महाराज आपण गार्डन मध्ये जाऊन येऊ बागेमध्ये. म्हटलं चला चला, ते पुढे आम्ही मागे. 5 वाजेचा सुमार एक ग्रहस्थ एका कुत्र्याला घेऊन ती साखळी वगैरे बांधलेली घेऊन चालला होता असं गार्डन मधून. सनी लांब लांब केसाचं कुत्र होतं ते. मला त्याचं नाव माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा. तुम्हाला माहित नाही? लय हुशार आहे मग तुम्ही. आता तुम्हाला माहित नाही असं काही होईल का गोपाळवाडीकर? हा केशव महाराज तुम्ही सांगता? वा, त्याला पण माहित नाही. लांब लांब केसाचं हे तुला माहिती करे? लय हुशार आहे बा तुमच्यातले. बघा हे बोलत नाही ना, याच्यामध्येच उत्तर दडलं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये उत्तर दडलं. ते लांब लांब केसाचं कुत्र घेऊन सुनी साखळ दंडाने बांधलेलं त्या ग्रस्ताला मी एक नेत्र कटाक्ष टाकला त्याच्यावर आणि विचारलं, का हो? ऐका बरं का आता गोपाळवाडीकर, कळण माझं कीर्तन नाही तर डोक्यावरून. का हो या गाढवाला इकडे कुठं आणलं? काय विचारलं मी त्याला. का हो या गाढवाला इकडं कुठं आणलं? तर सतग्रस्त म्हटलं, महाराज तुम्ही चांगले महाराज दिसतात, कीर्तनकार दिसतात, ते गाढवणी कुत्रा आहे कुत्र. मी म्हटलं मी तुला विचारलंच नाही, मी त्याला विचारलं, का हो या गाढवाला इकडं कुठं आणलं? कळलं का? कळलं असेल तर धन्यवाद, नसेल कळलं तर आराम करायला सुरुवात करा. विठाला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीने आई वडिलांना एका कोपऱ्यात आणि कुत्र्याला 50 लाखाच्या गाडीमध्ये. माऊली म्हणतात सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. महाराज म्हणतात काशी पंढरपूर कुठंच जायची गरज नाही. तुम्ही आई वडिलांची सेवा केली ना, कशाला जाता दूर, आपल्या घरीच पंढरपूर. विठाला विठाला. थोडं इथून बाजूला गेलो. कुठून? पुत्र आणि कुत्र. तुम्हाला सांगतो म्हणजे काही काही जण जातात तर सांगतच नाही, परत येतच नाही ठिकाणी, लगेच आलो बरं का. हा पुत्र आणि कुत्र इथून बाजूला गेलो. पुत्र सर्वांनाच आवडेल नाही. पुत्र म्हणजे काय बाबा? स्वतःचा मुलगा. तुम्ही म्हणणार महाराज पुत्र कोणाला नकोय, मुलगा कोणाला आवडणार नाही महाराज. अहो महाराज आजकाल लग्न होऊन 1 न 2 वर्ष झाले तर संतती झाली नाही, मुलबाळ झालं नाही, लगेच हॉस्पिटलला जाय, धाराशिवला जाय, पुण्याला जाय, मुंबईला जायला, गुजरातला जाय. कशासाठी? पुत्र संतती नाही म्हणून. तुम्ही डायरेक्ट म्हणता पुत्रही सर्वांनाच आवडेल असं नाही. सांगून जाईल मी. 4थ्या क्लासमध्ये असताना, वर्गामध्ये असताना एक धडा होता आम्हाला. कोणाचा? अहिल्यादेवी होळकरांचा. आणि त्या लेखकानं असं नमूद केलेलं होतं की अहिल्यादेवी होळकरांनी आपला एकुलता एक मुलगा हत्तीच्या पायाखाली तुडून मारला. मला सांगा पुत्रही सर्वांनाच आवडेल असं नाही. अहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण सांगून पुढे गेलो. धन पैसा सर्वांनाच आवडेल नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण सांगून पुढे गेलो. मान सर्वांनाच आवडेल असं नाही. जगद्गुरु तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराज उदाहरण सांगून पुढे गेलो. आता विषय आला संसार विषय. सर्वांनाच आवडेल असं मात्र नाही. तुम्ही म्हणा महाराज संसार विषय कोणाला नकोय? मुलगा 20-22 वर्षात झाला की सुरुवात होते, ऐका मुलगी, ऐका मुलगी, ऐका तुमच्याकडं, तुमच्याकडे ऐका, तुमच्याकडे ऐका. आणि आमच्याकडे अशी गिऱ्हाईक तर जास्त असते.
आणि संसार विषय कोणाला नको सांगून जाईल. संसार विषय सुद्धा सर्वांनाच आवडेल असं नाही. समर्थ रामदास स्वामी बवल्यावर चढले, कळतं ना? बवल्या सगळी जुने मंडळी. दादा बवलं कळतं तुम्हाला? हा, आता जुने मंडळी. आता आमचे लग्न कुठं लागते माहिती का? मंगल कार्यालय लॉन्स मध्ये लागतात. बाबा तुमचं लग्न कुठं लागलं? खरं बोलायचं कीर्तनात. बवल्यावर लागलं का नाही? आणि आताच्या तरुण वर्गाला विचार द्या, या बाळाला विचार द्या, बवलं कळतं का रे? ते म्हणतं महाराज बवलं. आता भवलं, भवलं म्हणजे गेलं. पण पूर्वीचे लग्न कुठं लागायचे? बवल्यावर लागायचे. त्याच पद्धतीने समर्थ रामदास स्वामी बवल्यावर चढले, लक्षात ठेवा. आणि मंगल अष्टकाला सुरुवात झाली. कशी? स्वस्ती श्री गणनायकं गजमुखो मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायक महा चिंतामणी ओझरं. आणि ब्राह्मण कथा प्रत्येक मंगल अष्टकाच्या अंती बोलत असायची. काय? वधूवर्यो शुभ लग्न शुभम भवतु. अक्षता पोहोचल्या ना पण. आणि सावधान सावधान शब्द कानावर यायला लागला. सुमित महाराज कोणाच्या? समर्थ रामदास स्वामीच्या. वा, समर्थ रामदास स्वामी सावध झाले आणि काकाचा हात पकडला. काका थांबा, तुम्ही केव्हाच सावधान सावधान म्हणता, कशा करता सावधान? मी तुम्हाला विचारतो. रामदास स्वामी गेल्यानंतर आमच्या एखाद्या तरुणानं मंगल अष्टक चालू असताना पकडला ब्राह्मण काकाचा हात, विचारलं, ओ काका सावधान सावधान. नेमकं कशासाठी सावधान? काय नेमकं याचा अर्थ असा? विचारलं का? ते ब्राह्मण काका सांगत असतात, अरे राजा, अंगणवाडी, KG1, KG2, हायस्कूल, पदवीधर आणि लग्न होईपर्यंत तुझी जी जबाबदारी ना ती कोणावर होती? आई वडिलांवर होती. आणि आता तुझं लग्न झालेलं आहे, पदवीधर झालेला आहे, कोणीतरी तुझ्या जीवनामध्ये आताच आलेला आहे, तिची जबाबदारी, आई वडिलांची, परिवाराची जबाबदारी आता तुझ्यावर पडणार आहे. आणि यासाठी तू आता काय राहिलं पाहिजे? सावधान राहिलं पाहिजे. तुम्हाला माहिती सावधान कुठं असतं? पुढे गड्डा आहे, सावधान. गाडी सरळने सांगतं गड्ड्यात जसा, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज त्याच पद्धतीने समर्थ रामदास सांगितलं, काका कशा करता सावधान? कशा करता सावधान? सांगितलं पुढे तुम्हाला अनंत संसार विषय, संसार दुःखांना सामोरं जायचंय. आणि ते दुःख सहन करण्याकरता आतापासून तुम्ही काय व्हायचंय? आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वाघरा गृहोक्ते मधुपर्क पूजन करा अंतापटाती धरा वाजंत्री बहुगलबालान करणे पुर्या सदा मंगल शुभमंगलम. सावधान. ते संसार विषयाचे दुःख समर्थ रामदास स्वामी सहन करण्याकरता आतापासून तुम्ही काय राहिलं पाहिजेत? सावधान राहिलं पाहिजेत. समर्थ रामदास स्वामींनी बबल्यावरून उडी मारली. संसार दुःखाचा डोंगर पाहिल्यानंतर अरण्यामध्ये गेले तर पुन्हा संसार आणि स्त्री विषयाकडे मागं फिरून पाहिलं नाही. मला सांगायचंय संसार विषय सर्वांच्याच आवडीचं असू शकतो असं मात्र नाही. विठ्ठला सुरुवातीला धन सर्वांनाच आवडेल असं नाही, मान सर्वांनाच आवडेल असं हे उदाहरण सांगितलं. पुत्र सर्वांनाच आवडेल नाही हे पण सांगितलं. स्त्री विषय, संसार विषय सर्वांनाच आवडेल असं नाही हे पण सांगितलं. महाराज लक्षात ठेवा. मग प्रत्येक विषयाच्या बाबत प्रत्येकाची आवड वेगवेगळी भिन्न भिन्न असू शकते महाराज. पण समोर बसलेल्यांना विचारा तुम्ही की महाराज तुम्हाला सुख आवडेल का नाही? हो तर प्रत्येकाचा एकच होकारार्थ शब्द होतो, हो महाराज आम्हाला सुख हवंय, आम्हाला सुख आवडतंय. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला सुख हवंय ना, सुख पाहिजे ना, तुम्ही एक काम करा.
म्हणतात तो एक देव आपलासा करून घ्या. आता तुम्ही जर नाही म्हणत असाल तर मग महाराज म्हणतात तेने विन जीवा सुख नो हे. तो एक देव आपलासा केल्याशिवाय जीवाला सुख मिळूच शकत नाही. महाराज लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार कसं, सांगतो ना तुम्हाला. एका दात्याने एका अंधग्रस्ताला जेवणाचं निमंत्रण दिलं. तशी पंगत असते ना सप्ताची आपल्या गावामध्ये प्रत्येकाकडं. ते पंक्तीवाला म्हटला आंधळ्या माणसाला, सुरदासजी आमच्याकडे आज संध्याकाळी काय करायला, जेवण करायला. म्हटले काही हरकत नाही. आणि हा आंधळा मनुष्य त्या पंक्तीवाल्याच्या घरी जात असताना त्याने त्याचा काठी धरणारा सोबत नेला. कोण? हा, आंधळ्या मनुष्यानं. पण तिथे गेल्यानंतर त्या पंक्तीवाल्यानं विचारलं, का हो सुरदासजी, जेवणाचं निमंत्रण तर तुमच्या एकट्याला दिलं होतं आणि हा काठी धरणारा कशाला आणलाय, एकावर एक फ्री. त्यावेळी आंधळ्या मनुष्याने सांगितलं, बाबा आंधळ्या माणसाला जर जेवणाचं निमंत्रण द्यायचं म्हटलं ना तर काठी धरणारा येतोच. कारण काठी धरणारा शिवाय आंधळा मनुष्य जेवायलाच येऊ शकत नाही. कळालं? अजून सोपं घ्या. श्रीमद भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. आत्मदेव ब्राह्मणाच्या त्या पत्नीचे धुंदलीचे उद्गारे पहा. काय? लालणे पालणे दुःखम प्रसृता यस्य वर्तते वंध्या वा विधवा नारी दुःख विजिताया मती. लालन पालनाचे कष्ट नको आणि प्रसूतीच्या वेदना नको. डायरेक्ट आहे. शक्य का महाराज? डायरेक्ट आहे. नाही कळालं? अजून सोपं सांगा. तुम्ही नाही म्हणत चला, मी अजून तुम्हाला सांगतो. एकदम सोपं सांगतो. आता एक ग्रस्त म्हटला, गाय आणायला मी, खुंटा टोकाला मी, चारा वैरणीची ढेप संधी पाटी गाजगुज वैरणीची व्यवस्था करायला मी, आणि वासरू कशाला बीच में मेरा दररोज. म्हणून त्याने एक दिवस वासरू न सोडता गायीची धार काढायचा प्रयोग करायचं ठरवलं. बरं का, संध्याकाळच्या 5 वाजेच्या दरम्यान वासरू न सोडता हातामध्ये बकेट घेतली आणि तो गायीकडे सरळ चालत निघाला. बरं का, गायीने आज बघितलंय वासरू न सोडता आलाय, माझं बाळ न सोडता आलाय, माझं बछड न सोडता आलाय. गायीने त्याला जवळ येऊ दिलं, खाली बसू दिलं, कासेमध्ये स्तनामध्ये हात घालू दिला. जेव्हा लाथांनी शिंगांनी मार द्यायला सुरुवात केली, उलता पालता पडला. गुडघे कोपर फुटले, बाटली कुणीकडे, चष्मा कुणीकडे. ओरडायला लागला. लोक धावत आले. काय संपतराव, काय नाही, प्रयोग प्रयोग. म्हटले कसला प्रयोग? म्हटले कितीतरी दिवसापासून मनामध्ये संशय होता. काय? की बा गाय वासराशिवाय दूध देईल का? म्हटले मग देती का? म्हटले नाही देत. बघा काय विषय झाला, सगळं रक्तबंबळ झालं ना. आता गायही जाऊ द्या आणि वासरूही जाऊ द्या, मला काय सांगायचंय ते बघा. गायची धार काढायची का? वासराशिवाय नाही. आंधळ्याला जेवायला बोलवायचंय का? काठी धरणारा शिवायनी. लक्षात ठेवा. आई व्हायचंय का? लालन पालनाचे कष्ट आणि प्रसूतीच्या वेदना सहन केल्याशिवाय नाही. तसं या जीवाला सुख हवंय का? मग तो एक देव आपलासा केल्याशिवाय नाही. तेंदे विंद जीवा आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज म्हटले तुम्ही नाही म्हणत असाल तर मग तेने विन जीवा सुख न हे. कळालं महाराज आम्हाला. एक देव आपलासा केल्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. महाराज लक्षात ठेवा. पण का हो महाराज, केव्हाच तुम्ही लावलंय 9 वाजल्यापासून काय आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. पण नेमका कोणता एक देव? कोणता एक देव?
कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये किती देव हो? 33 कोटी. किती? बरोबर आहे म्हणा, पण जर चुकलंच तरी आता मीच सांगतो कसं. हे 33 काय झाले? नाही बरोबर, 33 काय झाले? कोटी काय झाले? देव. ते देव झाले, मग देवाच्या बायका नाही 33 कोटी, ते देव नाही का? विनोदाचा भाग सोडून द्या, प्रमाणे महाराजांचं बरोबर आहे. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव रे. 33 कोटी देव काय, अष्टकोटी भैरव काय? आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव सांगितलेले महाराज. पण या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांनी दर्शक सर्वनाम वापरलंय बाळा. कोणतं? दर्शक सर्वनाम. अगदी 4थी 5वीचा विषय ग्रामरचा व्याकरणाचा भाग आहे. आता मी तुला विचारणार आहे, तू कितवीला आहे? 4थीलाच बरोबर. हा 4थीतलंच मग आता आहे. आता दर्शक सर्वनाम कोणतं आहे बरं मला सांगायचं. आपुला तो एक देव करून घ्यावा. बोला, चुकलं चुकू द्या. बोला बोला, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. कोणते दर्शक सर्वनाम बाळा? तो तिथे हे काय आहे? 34 शिकवलं महाराज. तो तिथे हे काय? दर्शक सर्वनाम आहे. मग जगद्गुरु तुकोबरायांनी प्रथम चरणामध्ये पूर्वार्धामध्ये तो वापरलाय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जसं आहे की नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. कळलं तुम्हाला? सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान? जे विटेवर उभे, कट्टेवर हात आहे, पंढरपुरामध्ये सुंदर ते ध्यान. तसं इथं आपुला तो म्हणजे कोणता? लक्ष द्या. तो म्हणजे एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि आत्ता सोलापुरातल्या पंढरपुरात आला म्हणून हा तो. हा विठ्ठल भरवा. विठ्ठला तो म्हणजे कोणता कळालं तुम्हाला आता? पंढरपुरात आहे, कट्टेवर हात आहे, विटेवर पाय आहे, आणि सर्व देवांचा देवी महाराज. लक्षात ठेव, कोण आहे सर्व देवांचा देव? तो या देवाचाही देवा, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा. तुझ्या देवालाही देवा, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा, बळिया माझा पंढरी रामा. तो या देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. कोणत्या देवाचा? सर्व देवांचा जो देव आहे मध्ये, सर्व ज्याची आराधना करतात, सर्वजण ज्याची पूजा करतात, इंद्र चंद्र महेंद्र सर्वजण ज्याचं पूजन करतात, तो कोणता देवी? बळिया माझा पंढरीराव. पंढरपुरामध्ये उपाय भाविकासाठी महाराज. तो एक देव आपलासा करून घ्या. सर्व देवदेवता महाराजाची पूजा करतात. सगळ्या देवांचा राजा सुद्धा ज्यांची पूजा प्रमाणाशिवाय बोलणार नाही. इंद्र चंद्र महेंद्र याची जी पूजेती, श्रुती शास्त्र देही यातीची स्तवेती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा दोहा जोडीला सांगा. इंद्र चंद्र महेंद्र सर्वजण ज्याचं पूजा करतात, ध्यान करतात. इंद्र म्हणजे कोण? इंद्र म्हणजे कोणाचा राजा आहे? 33 कोटी देवांचा कोण आहे राजा? इंद्र. आता तुम्ही सांगायचं बरं का पुढे बसलेले, 33 कोटी देवांचा राजा इंद्र. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी, नरेंद्र. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, देवेंद्र. आणि आजचे कीर्तनकार शेळके, शिवचंद्र. विठ्ठला मला एकच सांगायचं आहे, 33 कोटी देवांचा राजा सर्वजण इंद्र चंद्र महेंद्र सर्वजण ध्यान करतात, पूजा करतात, आराधना करतात. तो एकदेव पंढरपुरामध्ये आहे. तो आपलासा करून घ्या महाराज. पण ते आम्हाला जमतच नाही. एक देवाच्या पाठीमागे लागतो का आपण? महिला मंडळ सोमवाराला कुठे जाता तुम्ही सांगा बरं?
आत्ता तर सध्या खूपच गर्दी तिकडे. आमच्या प्रदीपजी मिश्रांनी 4 वाजता गर्दी महाराज. ज्या महिला कधी घराच्या बाहेर निघत नव्हत्या, मारवाडी ब्राह्मण आमच्या इकडं 4 वाजता गर्दी महादेवाच्या मंदिरामध्ये. नाही तर तुम्हाला माहिती, मागच्या 5 वर्षापूर्वी गर्दी कधी राहते महादेवाच्या मंदिरामध्ये? फक्त 12 महिन्यातून एका महिन्यामध्ये राहते. तो कोणता महिना आहे? श्रावण महिन्यामध्ये. हो, त्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर विचार करायचे, जे ते यायचं, हर हर शंभू तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर शंभू तांब्यात पाणी बेलाचं पान, हर हर शंभू तांब्यात पाणी बेलाचं पान. भगवान शंकर मनातल्या मनात विचार करायचे, का रे 11 महिने रजेवर जाता का तुम्ही कुठं? अरे 1 महिना मला झोपू पण देत नाही तुम्ही राजाओ. आणि त्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यात तुम्ही कोंबडीचं निरीक्षण करा. कोंबडी एवढी वजनात असते त्या महिन्यामध्ये महाराज. 10-12 पिलं तुरतुर मागे चालतात, 10-12 पिलं तुरतुर पुढे चालतात. कोंबडी पुढे पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान म्हणते. कोणत्या महिन्यामध्ये? आणि मग श्रावण संपू द्या आणि मग तिला विचारते, कळताय कोंबडी काय श्रावण महिन्यात तर लय वजनात होती तू, मेरा भारत महान, महाग 10-12 पिलं, आता 2-3 दिसते, बाकीचे कुठे? महाराज आता श्रावण संपला आणि गणपती उठल्यावर माझाही नंबर लागतो की काय माहिती. तुम्हाला कळतं का नाही काही? मला सांगायचंय, श्रावण महिन्यात म्हणजे सोमवारी कुठं गर्दी असते? महादेवाला. सोमवार आला की चालले महादेवाकडं. मंगळवार आला ती अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मंगळवार. बुधवार आला की एक गावे आम्ही विठोबाचे नाम. गुरुवार आलाय का लगे दत्त माझा दिनानाथ, भक्तासाठी उभा सतत. शुक्रवार आला की जय संतशी माता. शनिवार आला की जय बजरंगबली. शरण शरण हनुमंता म्हणता, शरण शरण हनुमंता. शनिवार आला की आणि रविवार आला की लगे जेजुरी जातो. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी हो, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. लोक आपल्या जागरण गोंधळाला बोलवेल ते म्हणून हे पण जमतं कोणत्या यायला. हे पहा, वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे जगाच्या पाठीवर, भारताच्या. तुम्ही म्हणणार कसं? आमचे वारकरी संप्रदायातले सिंगर गायक, वारकरी संप्रदायातले वादक लक्षात ठेवा, कुठेही टाका तुम्ही, मांग येत नाही. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. विठाला मला सांगायचंय, शनिवार रविवार आणि परत आला सोमवार, म्हणजे 8 दिवसामध्ये 8 देव आपल्याला पुरते का? पुरते का? परत महाराज म्हणतात 8 देवाच्या पाठीमागं पळू नका, एक देव आपलाचा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. तुम्ही म्हणणार मला कसं? देवाला विश्वास तर आला पाहिजेत ना. खडकवासला धरण म्हणून पुण्याजवळ लक्षात ठेवा, एक हिंदूचा मुलगा आणि एक मुस्लिम बांधवाचा मुलगा पोहायला गेले धरणामध्ये. आहे की तो मुस्लिम बांधव आपल्या गावामध्ये? असू द्या, काही हरकत नाही. एक हिंदूचा आणि एक मुस्लिम बांधवाचा. आणि पोहायला गेल्यानंतर ती नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्यानंतर नाव डगमगायला लागली आणि नाव डगमगायला लागल्यानंतर महाराज
आपला हिंदूचा मुलगा म्हणे आता मी माझ्या देवाचा धावा करणार, माझा देव येणार आणि मला उचलून नेणार. मग लगेच आपला हिंदूचा मुलगा महाराज लगेच महादेवाकडे गेला. महादेव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते म्हणलं आता ओम नमः शिवाय. लगेच नंदी वगैरे काढला महादेवानं महाराज. तितके ना मंत्र बदलला. म्हणलं आता महादेव गेला, म्हणलं आता आपण देवीची उपासना करू. लगेच अंबा माता, अंबा माता. लगेच अंबा मातानं वाहक काढला. तो म्हणला अंबा माता येत नाही. महाराज सगळे देव बदलत 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 तो शेवटी विठ्ठलाकडे आला. विठ्ठल म्हणला करे अखिलेश पांडुरंग परमात्मा म्हटला करे तू एवढे देव बदलले नेमके म्हणला, पण जो मुस्लिम बांधवाचा जो मुलगा होता ना तो एकच म्हणत होता फक्त अल्ला अल्ला, फक्त एक नाव महाराज. त्यांचा अल्ला आला आणि त्याला उचलून पण घेऊन गेला महाराज नदीच्या काठावर. लक्षात ठेवा हो देव बदलत 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 प्रत्येक देव तयारी करत होता. हा ओम नमः शिवाय महादेवानं तयारी केली, पण यानं मंत्र बदलला. परत महादेवानं आपलं वाहन बांधून टाकलं. देवीनं तसंच केलं. बजरंगबली हवेच्या वेगानं आले महाराज, पण बजरंगबलीचा मंत्र बदलला. 7 दिवसातले त्यानं 7 देव कॅन्सल केले. शेवटी जहाजाच्या खाली पाणी जहाजामध्ये गेलं, तो बुडून मेला. कशामुळं? नुसते देव बदलत गेला, देव बदलत. मग मला सांगा व्यवहारातलं उदाहरण महिला मंडळ, तुम्ही 17 किराणा दुकानावर गेल्यानंतर विश्वास पटेल किराणा दुकानदाराला काय एका दुकानावर गेल्यानंतर विश्वास पटेल आहे का? किराणा दुकानदार इथं कोणी आज इथं उद्या तिथं परवा तिथं ते म्हणून हे आपलं गिराईक नाही. पण एका दुकानवर जर गेले ना त्याला 100% गॅरंटी ती काय की माझं गिराईक लक्षात ठेवा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात 17 देवाच्या पाठीमागं पळायचं नाही. मग फक्त तो एक देव आपलाचा करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुकुनो हे. पण काही साधक आले आणि साधक म्हटले महाराज केव्हाचं तुम्ही सांगता एक देव आम्हाला कळाला. कोणता आहे? सर्व देवांचा देव पंढरपुरामध्ये विराजमान आहे. भक्तांसाठी मागे पुढे उभा राहतो, संकटकाळी धावून येतो. तो देव आम्हाला कळाला कोणता आहे. पण तो एक देव आपलासा करून घेता. किती भांडवल पाहिजेत, किती पैसा पाहिजेत, किती संपत्ती पाहिजेत. संपत्तीने देव आपलासा होतो को? मी नाही सांगत. ज्ञानेश्वर माऊली सुंदर वर्णन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक उभी माऊली यावर लिहितात. या लागी शरण संडवा कीजे, सकल गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधुठे बीजे, कुरवंडी करोणी. माऊली म्हणतात संपत्तीचा मत बाजूला केल्याशिवाय तो देव आपलासा होऊ शकत. संपत्तीने देव आपलाचा होऊ शकत नाही महाराज. मग त्यासाठी काय पाहिजे? देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव भावानं आपला होतो, भावानं शुद्ध, भावानं शुद्ध अंतःकरणानं महाराज लक्षात ठेवा. हा काही न लगे एक भावची कारण पुढं काय? तुका म्हणे आन. तुकोबराय म्हणतात मी विठोबाची आण घेऊन सांगतो. त्याला फक्त काय पाहिजे? देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. विश्वाच्या मालकाला चालकाला दुसरं काही पाहिजे नाही. त्याला पैसा नकोय, त्याला धन नकोय, त्याला फक्त अंतःकरणातला तुमच्या भाव पाहिजेत मंडळी. मग तो कुठून पण येतो महाराज. वैकुंठ सांडोनी याला, वैकुंठ सांडोनी याला, वैकुंठ सांडोनी याला. पैशाचा भुकेलाय का? भावाचा भुकेलाय महाराज. म्हणून त्याची भक्ती करत असताना, त्याची आराधना करत असताना शुद्ध भाव, शुद्ध प्रेम अंतःकरणामध्ये पाहिजेत बाबा. लक्षात ठेवा. प्रपंचामध्ये सुद्धा कशाची गरज आहे? प्रेमाची गरज आहे.
आणि परमार्थामध्ये सुद्धा कशाची गरज आहे? अहो, प्रेमाशिवाय परमार्थ पण होऊ शकत नाही आणि प्रेमाशिवाय प्रपंच सुद्धा होऊ शकत नाही. महाराज नाथ महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, भक्ती प्रेमाभिन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, तया माझी. भक्ती प्रेमाशिवाय नाथ महाराज म्हणतात मला ज्ञान नकोय. महाराज लक्षात ठेवा. म्हणून त्याचं भजन करणं, त्याचं गुणानोध करणं अंतःकरणापासून, मनापासून, तेव्हा तो देव काय होत असतो? आपलासा होत असतो. महाराज पैशाने अजिबात होत नाही. श्रीकृष्ण भगवान परमात्मा ज्यावेळेस गीता सांगत असताना अर्जुन प्रश्न विचारतात देवाला, देवा तुम्ही नेमके केव्हा प्रसन्न होता? तुम्हाला काय पाहिल्यानंतर तुम्ही प्रसन्न होता तेवढं सांगा ना. त्यावेळेस भगवान परमात्मा उत्तर देत असताना श्लोक लिहितात. महाराज बाहेर पडतो, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती परुत मिश्रणामी प्रेतात्मनः. माऊलीवर विवेचन करतात, मग निसिंभाव उल्लासे मज अर्प वयाचने मिसे फळ एका वडे तैसे फलतयाचे हो. जे भक्त मला संतुष्ट अंतकरणानं, प्रेमानं, भावनेनं जे काही मला पत्रम पुष्पम समर्पित करतात ना, त्यांना मी काय होतो अर्जुना? संतुष्ट होतो, प्रसन्न होतो, नवे नवे मी त्याचा होऊन जातो. म्हणून भगवान परमात्म्याची आराधना, पूजा करत असताना शुद्ध भाव, शुद्ध अंतकरण, शुद्ध चित्ताची गरज आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. ठीक आहे महाराज, कळालं. शुद्ध भाव, शुद्ध चित्ताने देव काय होतो? आपलासा होतो. एवढंच नाही तर तो मागे पुढे उभा राहतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे दी, संकट काळी तो धावून येतो. महाराज मागे पुढे उभा राहे, आलिया आघात निवाराया. काही साधक आले, म्हटले महाराज कळाला आम्हाला तो कोणता देवी, कशाने आपलासा होतो. पण तो देव जर आम्ही आपलासा न करून घेता, या जगात आमच्या घरी बंगला आहे, घोडा आहे, गाडी आहे, माढी आहे, मुलं बाळ आहे, हे आम्हाला सुखच देणार आहेत ना. महाराज म्हटले चुकीचं आहे, हे सगळं दुःखाला निर्माण करणार आहे. अभंगाचं द्वितीय चरण. एरती माई के दुःखाची जनेती, एरती माई के दुःखाची जनेती, एरती माई के दुःखाची जनेती, एरती माई
अंती अवसार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आहे घोडा आहे, बंगला आहे, गाडी आहे, माढी आहे, सगळे तुमच्या घरी, पण ते काय एरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसार. तुम्ही म्हणणार महाराज काय बोलता, पैसा आहे आमच्याकडं, धाराशिवला आम्ही लातूरला 1 कोटीचा फ्लॅट घेऊन ठेवलेला आहे. मान्य मला फ्लॅट घेऊन ठेवला तुम्ही, पण शेवटची आंघोळ कुठे हो, बंगल्यामध्ये का? आमच्याकडं तर रस्त्यावर आहे. आत्तापर्यंत जो कोणी जन्माला आला असेल, किती मोठं घर बांधलं असेल, पण शेवटची आंघोळ कुठे आहे आजी? रस्त्यावर आहे. लक्षात ठेवा. कोणी म्हणाल महाराज आमचा मुलगा फॉरेनमध्ये, त्याला 2 कोटी पॅकेज आहे, 2 कोटी महाराज. मग पैसा कामा येईल ना, पैसा आहे आमच्याकडं, पण पैसा सुद्धा कामा येत नाही महाराज. हे कोण दाखवून दिलं माहिती आहे तुम्हाला? कोरोनानं दाखवून दिलं. कोरोनानं. लक्षात ठेवा. माझ्या कॉन्टॅक्ट मधले नाना काही लोक होते बरं का, मुंबई पुणे बारामतीचे. अरे पेशंट पारड्यामध्ये, दवाखान्यामध्ये 24-25च्या वर स्कोर गेला कोरोनामध्ये सुमित महाराज. आणि मग त्या मालकानं डॉक्टर पुढे जावं, हात जोडावे, सांगावे डॉक्टर साहेब हा आमचा पेशंट आहे, माहिती आहे, एका पारड्यामध्ये ठेवतो आणि याच्या भारोभार 2000च्या कागदी नोटा देतो तुम्हाला, पण एवढं मात्र काय करा, वाचवा. डॉक्टरनं हात जोडावे, सांगावे पाटील माफ करा, तुटला आयुष्याचा दोरा, ये रे बावगा पसारा. वाचले का कोरोनामध्ये पैशावाले? वाचले? अहो गेले पैशावाले. मग कोण वाचले माहिती तुम्हाला? माहिती का? ज्यांचा बॅलन्स होता ना पैसे बँकेमध्ये, ते नाही वाचले. का वाचले? ते नाही वाचले. मग कोण वाचले? ज्यांचा बॅलन्स बँकेमध्ये होता पैशाचा, ते नाही वाचले. मग कोण वाचले? ज्यांचा पुण्याचा बॅलन्स पंढरपूरच्या मालकाच्या बँकेत होता ना, ते वाचले. लक्षात ठेवा, ते वाचले. हा कळलं म्हणजे तुम्हाला. म्हणून मी सांगत असतो, अरे हे जे तुम्ही कमवता ना, एक दिवस हे जाणार आहे, शेवटी काही येणार नाही सोबत, तेच येणार आहे सोबत. कोणतं? नामस्मरण, भजन, आळंदी पंढरपूर, दान धर्म केलेलं, हेच उपयोगाला येणार आहे महाराज. हे कोरोनानं दाखवून दिलं महाराज, काही उपयोगाला येणार नाही. म्हणून मी सांगत असतो तुम्हाला, सगळ्या बँका आपण फुल केल्या आता, HDFC, युनियन, महाराष्ट्र, पण एकदा त्याच्या बँकेचं अकाउंट खोला गड्या, एकदा खोला. कोण खोललेलं आहे अकाउंट? 1 2 3 मागा नका पाहू, तुम्हीच. हा अकाउंट खोलणं म्हणजे काय? जसं व्यवहारिक महाराष्ट्र युनियन HDFC बँकेचं आपण अकाउंट खोलतो ना, पूर्तता करावं लागते ना कागदपत्राची, तसं आळंदीचे मालक, पंढरपूरचे मालक, त्यांचं अकाउंट खोलताना पूर्तता करावं लागते. आणि मग आमच्या बँकेचा सदस्य एक तुम्हाला पासबुक देतो, तेव्हा पुण्याचा बॅलन्स तुम्हाला टाका लागतो. व्यवहारातली बँक देते ना एवढं पुस्तक, त्याच्याशिवाय आपल्याला अकाउंटवर पैसे टाकता येतात का? नाही. तसं महाराज याची सुद्धा पूर्तता करावं लागते पंढरपूरच्या मालकाच्या बँकेचे. काय त्याच्या काही अटी, त्याचे सुद्धा काही नियम. काय? एकादशी व्रत करावं लागतं बरं का. अजून काय करावं लागतं? आळंदीची पंढरीची वारी करावं लागते. अजून काय करावं लागतं? नामस्मरण करावं लागतं, दान धर्म करावं लागतो. आणि मग महाराज आम्ही त्याला काय देतो? पासबुक कोणतं देतो? तुळशी हार गळा, काशी पितांबर, ही तुळशीची माळ त्याला देतो. आणि मग तुम्ही त्या पात्रतेची होता. कोणत्या? त्याचा पुण्याचा बॅलन्स पंढरपूरच्या मालकाच्या बँकेत टाकण्याच्या पात्रतेचे होता. विठाला खूप सुंदर आहे बघा. आणि तेच तुमच्या शेवटी कामाला येणार आहे. लक्षात ठेवा. मुलं बाळ, पैसा, घोडागाडी कधीच येणार नाही महाराज. खूप गुढे ऐकवतो तुम्हाला. हरिनामाच्या बँकेमध्ये हो, हरिनामाच्या बँकेमध्ये हरिनामाची करा जमा. ही हरिनामाची जमान शेवटी येईल तुमच्या कामा. दुसरं तिसरं काही उपयोगाला येणार नाही तुमच्या. हीच जमा येणार हरिनामाची शेवटी. हरिनामाच्या बँकेमध्ये
कामा. नामाची जमानाचे हात वर करा, हात वर. हरिनामाची जमा येईल शेवटी तुमच्या कामा. तुम्ही जर बँकेमध्ये पैसा टाकला, पैसा जास्त, त्याला इन्कम टॅक्स लागतो, लक्षात ठेवा. पण हरिनामाची पुण्याची जी जमा आहे त्याला टॅक्स लागत नाही, उलट तुम्हाला पैसे पुण्य मिळतं. हरिनामाची जमा चोर चोरणार नाही. हरिनामाची जमा चोर चोरणार नाही. ही हरिनामाची जमेला चोर चोरून नेणार नाही, लक्षात ठेवा. हरिनामाची जमा चोर चोरणार नाही. हरिनामाची जमा चोर चोरणार नाही. हरिनामाची जमा इन्कम टॅक्स लागणार नाही. हरिनामाचे जमा इन्कम टॅक्स लागणार नाही. शेवटी तुम्हाला काय मिळणार? भक्तीचे व्याज देईल श्रीहरी. हो, हो, हो. भक्तीचे व्याज देईल श्रीहरी. शेवटी देईल निजधामा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. तुम्ही म्हणणार महाराज धाराशिवला तुला 1 कोटीचा बंगला, 1 कोटीचा. पण महाराज काय म्हणतात बघा, तू म्हणशील घरीदार, इथंच राहील तार. तू मेल्यावर तुझे घर गावाच्या बाहेर. अभंग तुकड्यादास महाराजांचा आहे, लक्षात ठेवा. तुकड्यादास महाराज म्हणतात तुझं घर मेल्यानंतर कुठं राहणार आहे माहिती ना? स्मशानभूमीत राहणारे. जलाने वाले लाखों थे, जलाने वाले लाखों थे, लेकिन जलने वाला एक ही था. तुम्ही म्हणणार महाराज खूप पैसा आहे आमच्याकडे, पैसा. कोरोनानं दाखवून दिलंय पैसा सुद्धा उपयोगाला येणार नाही. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, म्हणशील पैसा अडका. तू इथंच राहील तडका. म्हणशील घोडे हत्ती, म्हणशील घोडे हत्ती. क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. रावण मेला लंका जळाली तसेच होईल गती. लंका जळाली तसेच होईल गती. म्हणून म्हणतो जे सोबत येणारे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारे सोडून दे. हात लावणे कपळाला रडचिल ठाई ठाई. या या संसाराच्या पायी, या या संसारा पायी, संसारा पायी. या या संसाराबाई, या संसाराबाई. तुम्ही म्हणणार महाराज बायका पोर आहे बर का, चंचल जास्त जिने. ती अर्धांगिनी नावाची बायको ती आहे माझी. कोरोनामध्ये दाखवून दिलं माझी बायको म्हणणारे. कोरोना झाला दादा, कोरोना क्वारंटाईन झाला. 5 फुटावून ताट लोटत होती पलीकडं, तिला माझी म्हणत होतो. म्हणून कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. राहतील निराळी राणा पोरे सकळ. राहतील निराळे राजा पोरे सकाळा. रात्रीला निराळे राजा पोरे सकाळा. म्हणून मला लक्षात ठेवा, कोण कोणाचा नाही, सोबतीला एकच येणार आहे. फक्त पुण्य आणि नामस्मरण, लक्षात ठेवा, नामस्मरण. म्हणून म्हणतो हरिनामाच्या बँकेमध्ये, हो हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम मदन करा जमा. हरिनामाची जमण शेवटी तुमच्या कामा. हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. बाबा हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. क्या बात आहे. शाबास. प्रामाणिकपणाने टाळीने वाजवली. गोपाळवाडीकर एवढी कंजूशी करता का?
₹10,000 नाही मागितले, द्या 10 रुपये, 10 रुपये. तुम्हाला आता सांगतो, जे जे इथे टाळी वाजवणार आहे ना, आता टाळी आणि भजन करणार आहे ना, आता भजन होणारे मधलं वारकरी संप्रदाय विठोबा रखुमाई, जे टाळी वाजवणारे इथं भजन करणारे, त्याची नोंद आज पंढरपूरच्या मालकाच्या डायरीत होणारे. लक्षात ठेवा, डायरीत. म्हणून सर्वांनी एकदा हात वर करायचे, एकदा सर्व संप्रदायानुसार एकदा भजन. विठोबा रखुमाई, टाळ्या भजनाच्या वाजवा, भजनाच्या तालात. जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा किती वेळ लागावं. ज्या वृंदावनामधल्या गोपिकांना लागलं होतं, गोकुळामधल्या गोपिकांना लागलं होतं, तितकं वेळ लागावं. एकच उदाहरण सांगतो बरं का मंडळी आता, आणि सेवेच्या पूर्ण विरामाकडे वळतो. यथा व्रज गोपिका, आपलं कीर्तन मला असं वाटतं 8:30 तुम्ही सांगा किती वाजता बरं का, कारण काही जण म्हणते 11, काही जण 10:30, काही जण 11:15, 10:30. तुम्ही मला 11 वाजता सांगितलं कानात, बरोबर आहे ना. म्हणजे असं हे करायचं, कारण मी पुढे जायचो, असं नको व्हायला. कारण अजून मी 3 तास बोलू शकतो, विषय नाही. आत्ता 2 चरण सुटले, 2 बाकी आहे. पुढच्या वर्षी ठेवून देऊ आपण 2 बाकी. चला, शेवटचा प्रसंग, शेवटचा एक, आणि सेवेच्या पूर्ण वेगळं चालेल ना. तुम्ही बोर झाला नाही ना, आळस नाही आला ना. आता घरी जाऊन तरी काय दिवे लावणार तुम्ही एवढी, आहे का नाही. इथं हेच येणार आहे शेवटी, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. झोप काय सोबत येणार आहे का तुम्ही? झोपायचं एकदाच, झोपले की झोपले. ऐका ऐका ऐका. यथा ब्रज गोपिकानाम, ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन तर लांब आहे महाराज, पण नुसता वेणूचा नाद कधी जर कानावर पडला ना, किती अवस्था बदलायची त्यांची, गवळणींची महाराज. विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या काम धंदा. कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेदली परमानंदा हो, नंदा हो नंदा. बाबा गोगडी घेऊन माई, बाबा गोगडी घेऊन माई, बाबा गोगडी घेऊन माई. खूप विषय मोठा आहे, लक्षात ठेवा. किती वेळ लागलो त्या गोपिकांना एवढंच सांगतो तुम्हाला. भगवान परमात्मा गोकुळ सोडून गेले, द्वारकेला गेले, आणि द्वारकेला गेल्यानंतर दररोज कानावर ललकऱ्या यायच्या महाराज, माईकवाले. कशा ललकऱ्याच्या? भगवान परमात्मा बाहेर पडले. दशमस्कंदामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. बाबा मी भागवत कथा करतो बरं का, लक्षात ठेवा. दशमस्कंदामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि गोपिकां भगवान परमात्मा आल्याशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही आपलं सुमित महाराज बरं का. राजाधिराज द्वारकाधीश श्री कृष्ण भगवान परमात्मा पधारे हो. मला असं वाटतं तुम्ही पण वाजवायला होते त्या ठिकाणी. क्या बात आहे, सुंदर सुंदर. हे महत्वाचं आहे हो बघा, हे एवढं सोपं नाही. आता काही लोकांना काय वाटतं, सुशिक्षित जास्त त्यांना मृदंग टाळाची कधी गाठ भेट नसते, ते म्हणते डांबळून डुंबळून वाजव नाही. अरे आयुष्य सगळं गेलं त्यामध्ये. 8-8 तास प्रॅक्टिस केली या महाराज मंडळींनी, तवाही जमतं, बोट फुगतात, रक्त बंबाळ होते. त्याच्या परीक्षा असतात, त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात. एवढं सोपं थोडी. बघा तुम्ही पहिला बोला, आमच्या गुरुजींनी आम्हाला दिला वैद्य बाबांनी, धग्गी नत्ता बोला. क्या बात आहे. धा किट धुम किट तकिट तका किट तकडा तक्रा तक्रा. आता लक्षात ठेवा, हम ओटो से बताते, म्हणजे मी तोंडानं सांगतोय, हम ओटो से बताते, सुमित महाराज बोटो से बताते. लक्षात ठेवा, हा एवढं सोपं नाही ते. मी काय सांगत होतो तुम्हाला आता, हा वेड वेड भगवान परमात्म्याचं वेड.
भगवान परमात्मा तिकडे ललकऱ्या कानावर येत होत्या दररोज महाराज. पण एक दिवस माखन दही दूध लोणी मैयानं देवकी मैयानं ठेवलं समोर. भगवान परमात्मा ताटाकडे बघतात आणि ताटाकडे बघितल्यानंतर ताट सारून देतात आणि भगवान परमात्मा रडायला लागतात. भगवान परमात्मा रडतात रडतात रडतात. देवकी मैयाला सांगत नाही कारण का रडतात ते सांगत नाही. पण ज्यावेळेस आपला मुलगा रुसतो ना, बोलत नाही ना कोणाला, घरात काही सांगत नाही ना, तेव्हा आई किंवा बाप काय करतो माहिती तुम्हाला? त्याच्या मित्राकडे जाते. समवयस्कर त्याचा जो मित्र त्याच्याकडे, अरे बाळू काय झालं? अरे आमचा गोविंदा तुझा मित्र ना, तो जेवत नाही, खात नाही, पित नाही, बोलत नाही, तूच विचार बरं त्याला काय झालं तर. त्याच पद्धतीने देवकी मैया उद्धवाकडे गेली बरं का. उद्धवा कन्हैयाला काय झालं? कृष्णाला रडतोय सकाळपासून, ताट वाढून दिलं, जेवत नाही. मग जाऊन विचार, कन्हैया वेडा झालास का? अरे जेवण कर, काय झालं मला सांग. मैंने बोला था देवकी मैया को, मी सांगितलं होतं देवकी मैयाला, मैया कधीच माझ्या ताटाच्या जेवणाच्या भोजनाच्या ताटामध्ये दही दूध माखण ठेवू नको. का? मी त्या गोपिकांना सांगितलं होतं मी चाललोय आता, मी परवा दिवशी येईल. पण अनेक वर्ष झाले मी गेलो नाही त्यांना भेटायला आणि मला आज वृंदावन आणि गोकुळातली आठवण झाली. दही दूध लोणी मैयानं ताटामध्ये ठेवलं, मला नाही जेवण जात, नाही जेवू शकत. मग काय करायचं का नाही? आता ज्या गोपिका वाट बघतात ना गोकुळामध्ये, त्या गोपिकेचं सांत्वन करू नये असं सांगतात. उद्धव एवढा विद्वान, एवढा ज्ञानी होता बरं का, खूप ज्ञानी होता. कोण? उद्धव खूप ज्ञानी होता. आणि ज्ञानाचा त्याला काय झालेला होता? अहंभाव, गर्व पण झालेला होता. आणि मग बरोबर जातो देवा, त्यांचं सांत्वन करून येतो मी, जा. रथ दिला, वाऱ्याच्या वेगानं उद्धव गेला आणि गेल्यानंतर गोकुळामध्ये रथ थांबवला आणि थांबवल्यानंतर सर्व गोपिका पळत आल्या. कारण असं सांगितलेलं आहे की भगवान परमात्म्यासारखा डिक्टो सेम टू सेम उद्धव दिसायला होते कृष्णासारखे. लक्षात ठेवा. गोपिकांना असं वाटलंय अरे कन्हैया आला, कृष्ण आला, कन्हैया आला, कृष्ण आला. आणि जवळ येऊन बघितलं तर हे दुसरंच निघलं. अरे आता तू आला का म्हणे? तो तर गेला म्हणे आम्हाला वेड लावून. परसो आऊंगा कह कर गया और बरसो तक नहीं आया. बरसो म्हणजे अनेक वर्षापासून आला नाही, बरसो तक म्हणजे हे आसो बरसले आमच्या डोळ्यातले संपूर्ण, तरी पण तो आम्हाला पाहण्यासाठी आला नाही म्हणे. काही हरकत नाही म्हणे, मला एका गोपीला भेटायचंय. त्या गोपिकेचं घर महाल कुठं आहे? म्हटले हे जे पाणी आलेलं आहे ना, पाणी बाहेर गोकुळाच्या बाहेर नालीनं, या पाण्यानं जा म्हटले, तुला त्या गोपिकेचा महाल दिसेल. उद्धव या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या बोळीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत पाण्यानं झऱ्यानं जातो. कशाच्या? पाण्याच्या झऱ्यानं. आणि गेल्यानंतर महाराज एका महालाच्या दरवाजातून तिथून ते पाणी येत असतं. सर्वांगाचे कान करून ऐका. उद्धव जातो त्या महालामध्ये, पाहतो तर ते पाणी कुठून येत असतं माहिती तुम्हाला? एक गोपिका भिंतीकडे बघत असते, त्या भिंतीवर चित्र काढलेलं असतं. मोराचा मुकुट आहे, पितांबरधारी भगवान परमात्मा आहे, कुंडल आहे कानामध्ये, कुरळे केस आहे, मोत्याची लड बासरीला खोवलेली आहे. पण त्या चित्राला फक्त पाय काढलेले नाही त्या गोपिकेनं. लक्षात ठेवा. त्या चित्राकडे ती गोपिका बघते, नुसते सारखी पाहते आणि नुसतं चित्राकडे बघून रडत बसते गोपिका, फक्त रडत बसते महाराज. आणि ते तिच्या अश्रूचं, ते रडण्याचं पाणी गोकुळाबाहेर आलतं बरं का. दंतकथानी दशमस्कंद उघडून पाहतो मी, खूप गोड वर्णन आलेले. लक्षात ठेवा. उद्धव जवळ गेले, गोपिका नुसते तिकडे पाहत असते. हलवलं, गोपी मी आलोय. मला एका प्रश्नाचं उत्तर दे गोपी, भगवंतानं मला पाठवलंय. बरं मग काय म्हणणं आहे तुझं? तू या चित्राला सर्वस्व काढलेलं आहे. मोराचा मुकुट आहे, कुंडल आहे, कान आहे, डोळे, नाक आहे, कुरळे केस आहे, पितांबर आहे. पण या चित्राला पाय का काढले नाही तुम्ही? का काढले नाही गोपी तू? असं चित्र काढलं तर डिक्टो तिनं. म्हणून त्या गोपीचं नाव काय पडलंय भागवतामध्ये? चित्रगंधा त्या गोपीचं नाव पडलेलं आहे भागवतात बरं का. काय? चित्रगंधा गोपीचं नाव. असं चित्र तिनं काढलं होतं म्हणून. आता तिनं किती सुंदर उत्तर दिलं तेवढं ऐका.
आणि मग तुम्हाला मोकळं करतो. ओके. ते म्हटले उद्धवा ऐक ना, मोराचा मुकुट काढला, त्याला पिसारा काढला, त्याला मोत्याची लड काढली, कुरळे केस काढले, कान काढले, डोळे काढले, नाक काढले, पितांबर काढलाय, पण याला पाय का काढले नाही सांगू तुला? अरे तो तर गेला म्हणे आम्हाला सोडून, परसो आऊंगा कर गयावर बरसो तक नाही आहे, तो तर गेला आम्हाला सोडून. पण उद्धवा या चित्राला मी पाय काढले असते ना, हे चित्रही पळून गेलं असतं. मग कोणाकडे बघून आम्ही जीवन जगायचं असतं सांग उद्धवा? कोणाकडे बघून जीवन जगायचं असतं? अरे सांग. किती वेळ लागलो होतं चित्रगंधा नावाच्या गोपिकेला? एवढं वेळ आपल्याला लागणार आहे का? पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्याच्या मनाला एवढं वेळ लागलं ना, तो परमात्मा आपल्या पदाची प्राप्ती त्याला करून देत असतो. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. मग लक्षात ठेवा मंडळी, आपल्याला प्रपंच सोडायचा नाही आणि नुसतं परमार्थ पण करायचा नाही, आपल्याला प्रपंच पण करायचा आणि परमार्थ पण करायचा. असोणी संसारी जिभावे गुगरी क्या बात आहे, वेदशास्त्र भारी बाया सदा. मग का हो महाराज, मग आपण काय करायचं? पवित्र गळ्यामध्ये काय करायचं? तुळशीची माळ घालायची, आळंदी पंढरीची वारी करायची, नामस्मरण करायचं, प्रपंच करायचं आणि परमार्थ करायचा. बरं, ज्याच्या मनाला गोविंदाचा वेळ लागलाय, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरीची वारी करतोय, कीर्तन ऐकतो, नामस्मरण करतोय, याचा परिणाम महाराज म्हटले तो एका शरीराने एकदा मरतो, पण कीर्ती रूपाने जगतामध्ये कायमचा शिल्लक राहतो. अभंगाचा शेवट. तो का म्हणे तो का म्हणे मरणे सारे, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुकामणी का मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, एरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. शेवटच्या चरणावर जास्त बोलता येणार नाही, वेळ समाप्त झालेला आहे. 2 तास आपल्याला होऊन गेले. 2 तास कधी गेले कळालंच नाही हो. महाराजांनी सांगितलं 11, मी 11 डोक्यामध्ये धरले होते, पण बरं झालं लक्षात ठेवा. महाराज आनंदाची वेळ, सुखाची वेळ जीवनातून तर काळंदीकर महाराज कधी जात असते सांगता येत नाही, लगेच निघून जाते. कोणती वेळ? सुखाची आणि आनंदाची. तुमचा आमचा सोडून द्या. वृंदावनामध्ये निधिवनामध्ये ज्यावेळेस रासक्रीडा झाली भगवान परमात्म्याची आणि गोपिकांची, किती वेळ चालू होती रासक्रीडा? तुम्ही थांबा, तुम्ही आता गाईड सोबतचे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती. सगळे जाणकार मंडळी समोर आशे तसे नाही, म्हणून चिंतनच मांडण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, इथून विनोद तुम्हाला हसा फोटो दुखवले असले, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून कीर्तन नाही केलं बरं का दादा. आज तुमचं बरं होईल असं कीर्तन केलं बरं का. लक्षात ठेवा. निधिवनामध्ये किती महिने रासक्रीडा चालू होती भगवंताची सांगता येईल? चुकलं तर चुकू द्या. सांगितलं दादा आता 6 महिने, बरोबर आहे. 6 महिने रासक्रीडा चालू होती गोपिकांची आणि भगवंताची. पण गोपिकांना किती वेळ वाटली हो? आता एवढं सांगा, किती वेळ बाबा? बरोबर किती? 6 सेकंद वाटलं. किती? फक्त 6 सेकंद. 6 महिने चालत असताना मला एकच सांगायचंय, आनंदाची सुखाची वेळ जीवनामधून कधी वजा जाते ना, होते ना, कळत नाही. आताही 2 तास कधी गेले आम्हालाही कळालं नाही, तुम्हालाही कळलं नाही.
गायक गात होते, वाजवणारे वाजत होते, सगळ्या गोष्टी आल्या. तुम्ही मस्त आरामशीर होठ हलवायचं काम नाही, हात हलवायचे काम नाही. आता सर्वांनी पुन्हा एकदा एक त्रास देणार आहे. जाता आता तेवढं माझ्या पदरात द्या गळ्यात. तेवढं काय हातान टाळी मुखाने नामस्मरण राधे राधे भजन होईल. नंतर जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायच्या भजनानं कीर्तनाचा शेवट होईल. हात वर करा. सरळ 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 केले का? हा राधे राधे हो राधे 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 हो